मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आज काय निमित्त होतं बुलढाणा दौऱ्याचं? शिक्षक मतदारसंघाचं एकंदरीत शिक्षकांच्या आग्रहानंतर आम्ही थोडं शिक्षकांना घरोघरी जाऊन भेटत आहोत आणि त्यांना विचारत आहोत की उभं राहावं का नाही राहावं, कारण आमची काही संघटना नाही आहे आणि पक्ष तर आमच्यापासून दूर आमचा संबंध येत नाही। नेता नसणाऱ्या माणसाला मतदारच नेता म्हणून काम करावं लागतं आणि मतदाराला विचारून त्यांना नेता समजून त्यांची अनुमती घेऊन पुढची आखणी करायची आहे। किमान या 5-6 महिन्यामध्ये 15-20 हजार शिक्षकांना भेटू आणि मग सगळे भेट झाल्यानंतर मग निर्णय घेऊ उभं राहायचं का नाही राहायचं। सध्या तर निर्णय घेतला नाही, सध्या फक्त विचारपूस करून त्यांचं काय मत आहे, त्यांना आपल्यासारखं व्यक्तिमत्व चालतं का नाही चालत, त्यांचे होकार भेटते का नाही भेटत आणि मग समोर जाऊ। तुमची इच्छा आहे मतदारसंघ लढवण्याची? कोणाची इच्छा? जर लोकांनी हो म्हटलं तर तुम्ही तर उभे राहू शकता ना, तुमची इच्छा होणार। लोक हो नंतर मग आम्ही राहणारच। नाही म्हटलं बऱ्यापैकी आता अंदाज येते, काही लोक हवंय म्हणतात पण नंतर मग आम्ही ते आधी क्रॉस चेकिंग करतो, नंबर घेतो आहे, त्यांना विचारतो आहे आणि मग तरी ते हो म्हटलं तर मग आम्ही समजतो आहे का बाबा आहे यांची परिपूर्ण इच्छा आहे। बऱ्याच आमदाराचं शिक्षकांचं असं मत आहे का याच्यात जे काही करप्शन वाढत चाललं आणि सध्या तर शिक्षण अनुदानित शाळाच बंद करण्याचा घाट सरकारनं घातला आहे। संख्या आपण पटसंख्या आणि त्याच्यानंतर मग संच मान्यता वगैरे जो प्रकार आहे, एक विद्यार्थी कमी 3 शिक्षक कमी, ही जी भूमिका आहे हे अदानी अंबानीच्या घरात शिक्षण क्षेत्र नेण्याची काही पावलं दिसतं आहे सध्या। आणि मग या सगळ्या गोष्टीवर पहिले जातीनुसार शिक्षण भेटायचं नाही। महात्मा फुलेचा मी पाहिलाच आहे चित्रपट, आता पैसा नाही आहे म्हणून चांगलं शिक्षण भेटत नाही। ही अवस्था दुरुस्त करणं फार महत्त्वाची आहे आणि हे सगळे शेतकरी मजुरांचेच मुलं आहे। शिक्षक आहे शेतकरी शेतमजुरांचे आहे आणि त्याच्याखाली शिकणारा विद्यार्थी पण खास करून शेतकरी शेतमजुरांचे आहे। मग त्यावर अधिक लक्ष घालता येईल का? आता एक आम्ही जसं दिव्यांगाचा एक पर्वत उभा केला आणि त्याच्यातून बरेच प्रश्न मार्गी लागले। शेतकऱ्याच्या बाबत 20 वर्ष अंगावर 350 गुन्हे दाखल करून घेतले। आता असं वाटतं का शिक्षण विभागामध्ये आपण काही अधिक चांगला बदल करू शकतो। साधी चिरीमिरी आहे, साधा मेडिकल बिल काढायचं म्हटलं तर पैसे दिल्याशिवाय होत नाही। GPF फंडच्या बाबतीत तेच प्रॉब्लेम आहे। त्या एखादा तो शिक्षण अधिकाऱ्यातला कार्यालयातला एखादा क्लर्क त्या शिक्षकाला बसून ठेवतो आहे, तो त्याला घुमवतं। तर ही सगळी पद्धत दुरुस्त करायची असेल, ज्या पद्धतीनं आम्ही गावागावात जाऊन रथयात्रा केली तर शिक्षण अधिकारी शाळेत आला पाहिजे ना या गोष्टी सोडाले। या पद्धतीनं याला कसं चांगला आयाम देता येईल तो प्रयत्न करू। मध्ये सुद्धा दरवेळेला पाऊस होते, पण मुंबई तुंबते, काय नेमकं वाटतं तुम्हाला की कशामुळे? कसं आहे सगळ्याच इकडे आहे, म्हणजे मुंबई म्हणा किंवा ग्रामीण भाग म्हणा, या सगळ्या गोष्टीकडे आम्ही त्या नजरेनं पाहत नाही। एखादी योजना येतं पण त्यात करप्शन किती होते आणि त्याचे आपण पाहतो ते रिझल्ट येतात। पाऊस रिझल्ट येतं का तुम्ही इतक्या उपाययोजना केल्या, कित्येक वर्षापासून धो पाऊस येतं, थोडा पाऊस आला का ते थांबतं आहे आणि पुन्हा मुंबई बंद होते। आणि आर्थिक राजधानी आहे देशाची, तिथे म्हणजे आम्ही राज्यकर्ते किती नालायक असलो पाहिजे त्याचं एक मुख्य महत्त्वाचं उदाहरण हे आहे। म्हणजे आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये तुम्ही पावसाळ्यातल्या पावसाचा बंदोबस्त स्वातंत्र्यानंतरही करू शकले नाही 75 वर्ष, तर अजून तर गडचिरोली किती दूर आहे, आमचा भाग किती दूर आहे। म्हणजे जिथं मुख्यमंत्री बसतं, जिथं महापौर बसतं, जिथं सगळ्या पक्षाचे अध्यक्ष बसतं आहे तिथं हे अवस्था आहे, तर मग काय देशाचं काय असेल, राज्याचं काय असेल? ते म्हणतं ना ढुंगणाखालीच अंधार आहे, तसं आहे हा प्रशासन। कसं आहे करप्शन हा आता एवढा व्यवस्थित हे झालं आहे, कोणी मरते काय? एक चांगला डॉक्टर मला वाटतं हिंदुजामधले फक्त गटर उघडं होतं त्याच्यामुळं मरण पावलं मागच्या वेळेस। तर ही काम करण्याची मानसिकता संपली आहे, कारण मतदान हे जाती धर्मावर भेटायला लागलं, कामावर थोडं भेटतं। जेव्हा मतदान हे जातीवर आणि धर्मावर जाते, झेंड्यावर जातं, रंगावर जातं, तेव्हा काम हे दुय्यम झालं ना। कर्तृत्व, काम, प्रामाणिकपणा
या देशामध्ये दुय्यम स्थानी गेला आणि प्रथम स्थानी जेव्हा जात धर्म येतं तेव्हा असंच होणार आहे. काय बदल होणार आहे? गेल्या राहण्याचं महायुती का महाविकास आघाडी काय राहतं? ते तर मला आयुष्य गेलं. युती नाही आघाडी नाही. आमची युती जे लोकांसोबतच आहे कायमची. मला ते करता आलं असतं तर विधानसभा पडलं कुठं असतोय. मला महाआघाडीने पाठिंबा दिला असता आणि भाजप नाही दिला असता. पण मस्तकावर या पार्ट्यांचा शिक्का गुलामीचा नको आपल्याकडे. म्हणून तर पडणं कबूल केलं पण बच्चू कडूंना पाठिंबा घेणं कबूल नाही केला. सर निवडणुका येथील समजा काही काळामध्ये एकनाथ शिंदेंनी शहाची भेट घेऊन 107 जागांची मागणी केली. तयारी सुरू आता आहे. काय झालं आहे का भाजपसोबत जे जे पक्ष राहीन त्यांची सध्या चांदी आहे. कारण UM मशीन त्यांच्याजवळ आहे. त्यांना माहीत आहे का बाबा भाजपसोबत बसणं म्हणजे आपले नगरसेवक मत न भेटलं तरी आपण निवडून येतो. त्याच्यानं मग तो प्रयत्न सगळा एक. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.